शाळा विकासाकरिता आवश्यक ते सहकार्य करण्याचे आश्वासन नगराध्यक्षा विद्या लांडे यांनी दिले। उर्दू ई लर्निंग डिजिटल शाळेचे उद्घाटन लांडे यांच्या हस्ते झाले। उपनगराध्यक्षा यमुनाबाई ढोरकुले, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष डॉक्टर मेधा कांबळे, आरोग्य समिती सभापती शेख शब्बीर कासम, नगरसेवक उमर शेख, गट शिक्षणाधिकारी बाळासाहेब बुगे, शिक्षण विस्तार अधिकारी शैलजा राऊत, केंद्रप्रमुख नवनाथ भापकर यावेळी उपस्थित होते। गट शिक्षणाधिकारी बुगे म्हणाले, या शाळेचे निरीक्षण केले असता प्रगती चांगली असल्याचे दिसते। शाळेतील पटसंख्या या उपक्रमामुळे निश्चित वाढत आहे। वर्गखोल्यांवरील राष्ट्रपुरुषांच्या चित्रांनी वर्गांना आकर्षक रूप आले आहे। शाळा समितीचे अध्यक्ष मतीन शेख, मुख्याध्यापिका कमरुन्निसा खान यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले। आपण सर्वजण विशेषतः नगर परिषदेचे सर्व नगरसेवक उपस्थित आहेत। मी शेवगावमध्ये जर कार्यक्रम असेल तर अशी विनंती करेन आयोजकांना की आपलं स्टेज आता वाढवावं लागेल, कारण या कार्यक्रमासाठी आता खूप शाळेच्या कार्यक्रमासाठी खूप लोक येऊ लागले आणि समाजाचा सहभाग यामध्ये वाढायला लागलेला आहे। या अगोदर सुद्धा आम्ही तो एक पालक मेळावा घेतला होता। पालक मेळाव्यामधून शाळेसाठी पालक, शिक्षक आणि विद्यार्थी यांचा जो समन्वय आपल्याला दिसून येतो आणि त्यामुळं शाळेची प्रगती खूप चांगल्या पद्धतीने झालेली आहे। आता ई लर्निंग आपण सुरू करतोय, उद्घाटन करणे सोपं आहे, परंतु इथून पुढे खरी जबाबदारी शाळेची आहे की शाळेमधून याचा उपयोग आपण नियमितपणे केला पाहिजे। विद्यार्थ्यांना ज्या मूर्त गोष्टी आहेत, अमूर्त गोष्टी आपण या ई लर्निंग मधून दाखवू शकतो। चंद्रग्रहण कसं होत आहे, त्याप्रमाणे अमेरिकेमध्ये काय चाललंय हे सुद्धा आपल्याला ऑनलाईन इथं पाहता येईल। एखादा जो घटक आपल्याला नुसतं आपण तो शिकवायचो व्याख्यान पद्धतीने, तर तो आपल्याला प्रत्यक्ष इथं त्या ई लर्निंगच्या माध्यमातून पाहायला मिळेल आणि त्यासाठी आपण ई लर्निंग शाळा सुरू केलेल्या आहेत आणि त्यामध्ये उर्दू शाळा ज्या आहेत त्यामध्ये बदल झालेला आहे। नक्कीच ही अभिमानाची गोष्ट आहे। मग ती खामगाव उर्दू असेल, शेवगाव मुलांची उर्दू शाळा असेल, ही मुलींची शाळा असेल, तर या सर्व शिक्षकांना मी धन्यवाद देतो। सर्वात अगोदर मला अभिनंदन करावं वाटतं का इथले जे शिक्षक वर्ग आहेत त्यांचे, कारण त्यांनी 3-4 वर्षापूर्वी आपल्या ह्या शाळेची परिस्थिती इतकी बिकट होती का एक वेळ अशी झाली की आमच्या शिक्षणाधिकारी साहेबांना असं वाटत होतं हे शाळा बंद करावी आपण, कारण की मुलं येत नव्हते। एक आमची प्रेरणा झाली, एक धारणा झाली का उर्दू शाळा म्हणजे दगडी शाळा, आमच्या लहानपणी आमचं बोललं होतं। परंतु इथं शिक्षक वर्गांनी पूर्ण मेहनत घेऊन या शाळेचं स्वरूप इतकं बदललं का आम्हाला असं वाटतं का जे मुलं आमचे इंग्लिश मिडियममध्ये इकडे तिकडे जाते, आम्हाला असं आम्ही आता सर्व पालकांना अशी विनंती करतो की तुम्ही या बघा का आपली उर्दू शाळा जी आहे ती आज कशा प्रकारे आहे आणि याचं सर्व श्रेय हे सर्व हे शिक्षक वर्गाला जातो। त्यामुळे मी सर्व आमच्या पालकवर्गाकडून या सर्व शिक्षकांचं परत एकदा अभिनंदन करतो। वसीम पठाण यांनी प्रास्ताविक केले, तर या शाळेत दरवर्षी विविध उपक्रम राबविले जातात। सी 24 ताससाठी प्रतिनिधी संदीप देहाडराय सह अलीम शेख, शेवगाव।